नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व याबद्दल काही अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे. तसंच मित्रांनो, माहिती काय आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यक वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. काय आहे नेमकं तर मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य प्रस्तुत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचे आणि केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचा राबविण्यात येत आहे. डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर नेमकं याबद्दल शासन निर्णय काय आलेला आहे तर ते आपण बघूयात. विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय या शासन निर्णयाने अधिक्रमित करण्यात येत आहे. नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दल माहिती संपूर्ण मिळत राहील. तसेच क्षेत्रीय स्थावर दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27 लाखहून अधिक आहे. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडिटी न झालेल्या लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलवर मार्फत करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बिग्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्यात येणार आहे. सदर बिग्स प्रणालीत अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. दरम्यान कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याचे तालुका मंडळावर विशेष मोहीम राबविण्याचे सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ 4 येथील पात्र नवे सूचना देण्यात आली आहे. दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12 लाखहून अधिक इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14 लाखहून अधिक इतकी असून एकूण 27,15,700हून अधिक लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलवर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास रुपये 408 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यास आलेले स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाचे निर्णयावर मान्यता देण्यात येत आहे. तसंच काय आहे नेमकं तर ह्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिथं आमचं या पद्धतीचा जो GR आहे तो पूर्णपणे वाचू शकतात. या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग हे नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव शेख शाख सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12/1/2023 नुसार सदर अर्थसहाय्य बिनशर्त आहे. त्यांना सदर अर्थसहाय्य मधील नमुन्यातील देयकान्वये आहरित करावे. हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसंच मित्रांनो, ही जी माहिती होती ही शासन निर्णयातली आपण बघितली आहे की काय पद्धतीने ही माहिती आहे व कशा पद्धतीने जी आहे आपल्याला याची रक्कम जी आहे ती मिळण्यास सुरुवात होणार आहे व कधीपर्यंत हे मिळणार आहे. डिसेंबर व जानेवारीबद्दल काय महत्त्वाची माहिती आहे तेही तुम्हाला आता कळालं असेल. तसंच अजून एक जो नवीन GR आला होता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धापकाळ भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा अस्थाप वेतन व वेतनेनंतर खर्चासाठी डिसेंबर 2024 ते जानेवारी
2025 करील अनुदानाचे वाटप याबद्दलही संपूर्ण माहिती आहे. यामध्ये पण तुम्ही महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन, या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यांचा GR जो आहे तो संपूर्णपणे बघू शकतात. यामध्येही तुम्हाला माहिती दिलेली आहे की कोणत्या ठिकाणी किती लाभार्थी आहे व जानेवारी 2025च्या शेवटपर्यंत सर्वांना हा निधी जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे असे सुद्धा इथं म्हटलेले आहे. व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानाचे केलेल्या खर्चाचे महालेखापालांचे कार्यालयात नोंदविल्यास खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाच्या वितरणपत्र या विभागाच्या लेखापरीक्षा कार्यसनावास व या कार्यासनास पाठवावी. तर मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाऊन पूर्णपणे वाचू शकतात. जी महत्त्वाची माहिती होती ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केली आहे. तसंच कागल तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व इतर योजनेतील जी काही रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या जिल्ह्यातही लवकरच ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कुठल्या जागेवरून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो व त्यांना सुद्धा याच्याबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच काही जणांनी म्हटले आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले आहेत, म्हणजे एकत्र जे आपण म्हणत आहे की 3,000 रुपये एकत्र येत आहेत ते बऱ्याचशा जणांना आले आहेत. काही जण असे आहेत ज्यांना ते आलेले नाही आहेत, पण लवकरच ते सर्वांच्या खात्यामध्ये जमा होण्यास जे आहे सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. इंडिया न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.